देवरिया ताल, सारीगाव. तीन किलोमीटरचा ट्रेक आहे. हा 12 महिने चालू असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे देवरिया ताल. मी आता पोचते देवरिया तालला. सारीगावला यावं लागतं आधी. उखीमठून तुम्ही सारीगावला येऊ शकता, परंतु तिथून येण्यासाठी तुम्हाला बसेस किंवा शेअरमध्ये मिळणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे तुम्ही केव्हा येतात, 1:30 वाजता एक बस आहे, त्याच्या आधी बस नाही आहे. तर एखादी मिळाली तर शेअरमध्ये मिळू शकते, नाहीतर मग तुम्हाला 1001 रुपये देऊन सारीगावपर्यंत यावं लागतं. मग सारीगावमध्ये होमस्टे आहेत आणि तिथे राहून तुम्ही देवरिया तालचा ट्रेक 3 किलोमीटरचा करू शकता. घोडा पाहिजे असेल तर घोडासुद्धा मिळू शकतो. आणि वर म्हणजे देवरिया तालला जाताना मध्ये मध्ये पण बरेच होमस्टे आहेत. म्हणजे काही जणांना समजा जर वर थांबायचं असेल तर तिथे सुद्धा थांबण्याची म्हणजे होमस्टेची सोय आहे. थोडंसं वर गेल्यावर एक छानसं मंदिर पण आहे. आणि त्या मंदिराचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आहे देवरिया ताल. हे देवरिया ताल जो आहे त्याची आपण परिक्रमा करू शकतो. या बाजूने आले मी आणि तिथे तो सेंटर पॉईंट आहे जिथे येऊन थांबतो. इथून मस्त सुंदर चौखंबा पीक दिसतात. नंतर अजून बरेचसे केदारनाथच्या अलीकडचे बर्फाच्छादित डोंगर दिसतात. खूप सुंदर वाटतं, एकदमच छान. तीन किलोमीटरचा ट्रेक आहे. तो 3 किलोमीटरचा ट्रेक करून इथे आल्यावर सकाळी जर निघालं ना, हा तो समोर जी एक झोपडीसारखं दिसत आहे वनविभागचा, तो तिथे 100 रुपयाचं तुम्हाला एक पावती फाडावी लागते. आणि त्याच्यानंतर इथे सुंदर सुंदर मासे दिसतात, एकदम छोटे छोटे आहेत. हे देवरिया तालला आले आणि तिथे वर एक मचाण आहे, मचाण. तर तिथून हा व्ह्यू दिसतो. इथे आहे ना, इथे तो चौखंबा हा सगळ्यात प्रसिद्ध पीक आहे, चौखंबा. पण तो आता तिथे सगळे बादल म्हणजे ढग वगैरे आहेत आणि हा असा सुंदर व्ह्यू दिसतो. इथे इथे हा चौखंबा आहे, देवरिया ताल. देवरिया तालला जाताना सारीगावहून थोडंसं पुढे आल्यावर हे महादेवांचं मंदिर आहे. आणि इथून पुढे असा रस्ता वरपर्यंत जातो. आणि तिथे आता मी खाली उतरले. मूर्ति है सुंदर शिवजी आणि पिंड पण है. महाराज जी नाम क्या है शिवजी का? ओंकार दूधाधारी शिवनारायण मंदिर है. ओंकार दूधाधारी हाँ शिवनारायण मंदिर देवरताल. अच्छा अच्छा, देवरताल भगवान जी है. हाँ दिख रहा है ना ओंकार. हाँ, ये जलंकारी बासुकी नारायण बासुकी शंकर चंद्रशेखर सूर्य भगवान. ओंकार का मुख है, दूध पानी अलग हो जाता है. यहाँ दूधाधारी है. अच्छा हाँ दूध और पानी मिक्स में होता है. कहाँ से हो आप?